नाण्याला दोन बाजू असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि त्यातलीच एक बाजू जी मी तुम्हाला नेहमीच दाखवते. पण त्याआधी नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश की तुम्ही खूप छान आणि खूप मजेत राहाल. मी म्हटलं ना तुम्हाला, नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्यातली एक बाजू जी मी तुम्हाला नेहमीच दाखवते. त्या कोणत्या? तर सुख आणि दुःख. सुखाची बाजू मी तुम्हाला नेहमीच दाखवते, पण असं नाही की माझ्या आयुष्यामध्ये दुःख नाही. माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख आहे जे की मी तुम्हाला दाखवत नाही. कारण का माहितीये का, मला उगाच कोणाची सिंपत्ती नकोय. आणि तसंही सुख दुःख कोणाच्या नशिबात नसतात. ज्याच्या आयुष्यामध्ये सुख आलं त्याच्या आयुष्यामध्ये दुःख सुद्धा आलंच आणि ज्याचं त्याचं ज्याला त्याला भोगावंच लागतं. आणि दुःखाला तुम्ही जेवढं कवटाळून बसाल ना तेवढं ते जात नाही, ते अजूनच आपल्याला चिकटून बसतं. त्यामुळे माझ्याकडे आता जे काही आहे त्यामध्ये मी खूप सुखी आणि समाधानी आहे. आणि एक वाक्य खरं तर नेहमी लक्षात ठेवायचं, हे दिवस सुद्धा जातील. कारण सुख आणि दुःख कधीच आपल्या आयुष्यामध्ये परमनंट नसतं. चला आता मी तुमच्याशी थोडंसं माझं डेली रुटीन शेअर करते. आज रविवार आहे. आज पृथ्वीचे पप्पा पुन्हा घरात नाहीयेत, कारण आमची गाडी बिघडली होती, ते दुरुस्त करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे पृथ्वीची माझ्या मागे रडारड चालू झाली होती, म्हणून मी तिथंच बास्केट लावायला घेतलं तर ती शांत झाली. मग पृथ्वीचे पप्पा पुन्हा घरी आल्यावरती आम्ही सगळ्यांनी छान एकत्र जेवण करून घेतलं. जेवण खाऊन मस्त आराम सुद्धा करून घेतला आणि संध्याकाळी मस्त गरमागरम स्वतःसाठी चहा करून घेतला, कारण पृथ्वीचे पप्पा चहा पित नाहीत. मी तर लहानपणापासून चहा पिते, त्यामुळे चहाची मला सटकच लागलेली आहे. चहाशिवाय तर करमतच नाही, एकदा तरी प्यावाच लागतो. आणि आज तर चहा बरोबर बिस्किट सुद्धा होते. आणि आज सुद्धा ना आमच्याकडे गेल्या रविवार सारखी मच्छीच बनवली होती, कारण माझ्या ऋत्वीला मच्छी फार आवडते, म्हणून आम्ही मच्छी बनवतो. म्हणून म्हटलं तुमच्याशी तेच सारखं सारखं काय शेअर करावं, म्हणून शेअर नाही केलं. संध्याकाळी ऋत्वी मस्त इकडे तिच्या खेळण्यांबरोबर खेळत बसली होती. आणि आज संध्याकाळच्या जेवणासाठी साधं सुद्धा शेंगांचं कालवण करायचं ठरवलं, त्यामुळे शेंगा सगळ्या सोलून घेतल्या. आणि तसंही शेंगा भरपूर दिवस ठेवल्या तर त्या सुकून जातात. आणि इकडे ऋत्वीला आम्ही विचारत होते, ऋत्वी तुला कोण आवडतं ग? तर ऋत्वी मात्र सारखं तिच्या पप्पांचंच नाव घेत होती. मग जेवण खावण झाल्यावरती सगळी भांडी कुंडी घासून घेतली आणि किचन ओटा सगळं साफ करून काम संपवून घेतलं. आणि आज 10 वाजताच माझं सगळं काम झालं होतं. आणि सगळं काम झालेलं असेल ना तर सकाळी डबा करताना काही टेन्शन राहत नाही, नाहीतर सकाळी सगळं आवरून मग डबा करायला लागतो. मग त्यानंतर इकडे हांतरून पांघरून घालून घेतलं आणि हांतरून पांघरून घालून घेतलं का आमच्या पृथ्वीची अजूनच मस्ती वाढते. ती इकडे गोल गोल फिरून चक्कर चक्कर असं नाटक करत होती. चला आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक गोड आशीर्वाद सुद्धा माझ्यासाठी खूप मोलाचा ठरू शकतो. चला बाय.